सत्य का साहस। राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजितदादा पवार यांच्या निधनाबाबत एक खळबळजनक विधान केलंय। अजितदादांच्या मृत्यूबाबत अद्यापही लोकांच्या मनात शंका कायम असून हा अपघात होता की घातपात अशा चर्चांना आता उधाण आलंय। नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख यांनी पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले की अजितदादांसारख्या एका कर्तबगार नेत्याला राज्यानं आणि देशानं गमावलंय। त्यांच्या जागी होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी असं त्यांचं वैयक्तिक मत आहे। मात्र यावर अंतिम निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। देशमुख पुढे म्हणाले की अजितदादांच्या अपघाती निधनाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे, त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असंही ते बोलले। आता वरिष्ठ स्तरावर या बाबतीत निर्णय होईल, पण वैयक्तिकरित्या मला सुद्धा वाटतं की बिनविरोध ही निवडणूक व्हावी, कारण की अजितदादांचं जे दुःखद निधन झालं त्या बाबतीत अजूनही अनेक लोक शंका व्यक्त करतायत की हा अजितदादाचा मृत्यूचा हा अपघात आहे की घातपात आहे। आणि ज्या पद्धतीनं एक अतिशय कर्तबगार नेता त्या निमित्तानं राज्य आणि देशाने गमावला आणि त्या ठिकाणी जर आता परत निवडणूक होत असेल तर मला असं वाटतं की सर्व पक्षांनी एकत्र येऊन ही बिनविरोध करावी। अब तक सत्य का साहस।